पडलं हे माझ्यासाठी खूप मोठा आकडा आहे शेतकऱ्यापुरासाठी। तुम्ही आज सर्व राजकारणामध्ये काम करता, ही 60,000 आकडा कमी आहे हा मला पण समजतोय, पण ह्या 60,000 मताचं रूपांतर तुमची जर खरोखर ताकद साहेब मला दिली तर ह्याचं रूपांतर 60,000चं 6 लाखामध्ये येणाऱ्या काळात करण्याची ताकद चंद्रहार पाटलामध्ये एवढी सगळी विश्वास या पुढच्या जनतेला आहे। साहेब खरोखर आज आपल्या नेतृत्वाखाली काम करण्याचं आपण अनेक वेळा आपण तुमच्यावर चर्चा केली, माझ्या कुस्ती क्षेत्रातले असतील, क्रीडा क्षेत्रातले असतील, प्रश्न मी आपल्या समोर मांडले। वेळोवेळी असताना अनेकांचा रोष आला ह्या शिवसेनेतून त्या शिवसेनेत जाण्याचं कारण काय, पण मी त्या शिवसेनेमध्ये असताना किंवा महाविकास आघाडीत असताना सुद्धा आंदोलन केली, उपोषण केली, अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन भेटलो, पण कुठलाही माझा प्रश्न मार्गी न लागल्यामुळं मी आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांनी आज आपल्याला जो शब्द दिलेला आहे क्रीडा क्षेत्रासाठी, त्या शब्दामुळेच आपण आज मी कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही साहेब। आज तुमच्याकडे कुठलं पद मागितलेलं नाही, मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही, कारण मी 2 वेळा महाराष्ट्र केसरी आहे। चंद्रहार पाटील महाराष्ट्रात काय ब्रँड आहे समोर सगळ्यांना कल्पना यायची, कारण साहेब मी आज आपण राजकारणातले मुख्यमंत्री होता, आज उपमुख्यमंत्री आहात, भविष्यात परत मुख्यमंत्री होताल, पण मी माझ्या क्षेत्रातला कुस्ती क्षेत्रातला ह्या महाराष्ट्राचा 2 वेळा झालेला मुख्यमंत्री आहे माझ्या क्षेत्रामध्ये। त्यामुळे मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही, पण भविष्यात तुम्ही जर कुठं काम करण्याची जर संधी दिली तर ती प्रामाणिकपणे, कारण साहेब आम्हाला लाल मातीनं कष्ट करणे, संघर्ष करणे आणि प्रामाणिकपणाने वागणे, 15-20 वर्ष आम्ही त्या लाल मातीमध्ये प्रामाणिकपणाने कष्ट केले म्हणून महाराष्ट्र केसरी या पदापर्यंत पोहोचलो। येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्षाची प्रामाणिकपणे सेवा करून पक्ष जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न, इथे सुहास भैया उपस्थित आहेत, सांगलीचे खासदार धैर्यशील दादा आहेत माझ्याबरोबर, आम्ही सर्वजण गौरव आहेत, सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सगळ्यात 1 नंबरचा पक्ष कसा होईल अशा पद्धतीने प्रयत्न करीन साहेब। आज मला तुम्ही पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आदरणीय चंद्रहार दादा। आणि ज्या नेतृत्वाकडं तरुणाई उद्योग क्षेत्राचं स्वप्न पाहतीये आणि ज्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत खऱ्या अर्थानं चंद्रहार दादांनी आज पक्षप्रवेश केला, ज्या स्वर्गीय अनिल भाऊ बाबरांच्या नेतृत्वाखाली चंद्रहार दादा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, ते खानापूर अटपाडीचे लोकप्रिय आमदार सुहास भैया बाबर बोलतात, एकदा हात वरती जोरदार टाळी। माझे सहकारी मित्र आदरणीय चंद्रहार दादा यांच्या प्रवेशासाठी या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे नेते, उपमुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थानं ज्यांना अनाथाचे नाथ म्हणले जातात, कारण मी दुर्दैवानं 2 वर्षापूर्वी अनाथ झालो आणि माझ्यावरती प्रसंग आल्यानंतर अनाथाच्या पाठीमागे एकनाथ कसा उभा राहतो हे ज्यांनी दाखवून दिले ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उद्योगमंत्री आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय उदय सामंत साहेब, आदरणीय दीपालीताई, आदरणीय गौरव भाऊ, मी सर्वांची नावं या ठिकाणी घेत नाही, व्यासपीठावरचे सर्व नेते मंडळी, समोर उपस्थित चंद्रहार दादांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे सगळे सहकारी, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, साहेब मी जास्त वेळ बोलणार नाही। चंद्रहार दादांनी त्यांच्या मनोगतामध्ये सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, पण खूप कमी लोकांना माहिती आहे किंवा जे विट्याचे लोक आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की चंद्रहार दादाने मी दीपालीताई लहानपणापासूनचा मित्र आहे, आम्ही दोघं एकत्र शाळेमध्ये होतो। मी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा एक किस्सा फक्त साहेब सांगणार आहे। त्यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते काँग्रेसचे अत्यंत जुने आणि ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी होते आणि 30 वर्ष सलग जिल्हा परिषदचे सदस्य होते आणि आमच्या सगळ्यांच्या पुढे असा प्रश्न असायचा की यांना पराभूत कसं करायचं। त्यावेळेला रामरावदादा पाटील नावाची खूप मोठी व्यक्ती होती, त्यांना पराभूत करणं खूप अवघड होतं आणि आम्ही त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये होतो आणि त्यावेळेला आमचे नेते सारखे विचारायचे की कोण उमेदवार देणार आहे, कोण उमेदवार। अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता आणि रात्री 2 वाजता, नाही पहाटे झाला दादा, बरोबर ना तुम्ही, पहाटे तुम्ही सकाळी आला, हैदराबादवरून चंद्रहार दादा आले, त्यावेळेला लोकांना कळलं की चंद्रहार पाटील उभा राहणार आहे आणि जे नेते कधीही पराभूत झाले नव्हते अशा नेत्यांना चंद्रहार दादांच्या
उमेदवारी पुढे 10 मतानं मोठा पराभव त्यांना त्यावेळेला पत्करावा लागला होता आणि चंद्रहार दादांची राजकीय सुरुवात खऱ्या अर्थानं त्यावेळेला झाली. परत ते महाराष्ट्र केसरी झाले. त्यांनी सांगितलं की मी माझ्या क्षेत्रातला मुख्यमंत्री झालो आणि ते परत अनिल भाऊंच्या बरोबर साहेब सारखे असायचे. फक्त एकदाच घोटाळा झाला आणि त्यांना अनिल भाऊ सारखे सांगायचे तू सगळं कर पण त्या पक्षात तेवढं जाऊ नकोस. मी ते भोगून आलोय म्हणून सांगायचे. काय पात्रता आहे, काय गुन्हा आहेत, मी सगळं जळून बघितले. तुला राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं आहे, तुला मी शिंदे साहेबांच्यावर बसवतो, आपण तुला तिकीट मागवा पण तू आमच्यावर राहिलं पाहिजेस. फक्त दादांच्या आयुष्यात एकच गडबड झाली आणि नको त्या माणसापाशी पोचले आणि इतक्या नको त्या माणसापाशी पोचले की त्यानं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शिव्या खाल्ल्या अशा माणसाच्या मागे दादा जाऊन उभा राहील. आणि त्यामुळे दादा कदाचित तुम्हाला आता म्हणून तुम्ही बोलून गेला असता 8,000 मतं. तुम्ही जर आमच्या बरोबर असता, शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये असता तर तुम्हाला एकट्या खानापूर तालुक्यानं 60,000 मतं दिली असती. बाकीच्यांचा प्रश्नच वेगळा होता. पण देर आहे दुरुस्त आहे दादा. आज तुम्ही शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत आहे. मी शिंदे साहेबांचा आणि सामंत साहेबांचा एकाच गोष्टीबद्दल आभार मानेन. राजकारणामध्ये अनिल भाऊंच्या नंतर तेवढीच कमांड तेवढीच पकड आम्ही मतदारसंघामध्ये ठेवली. तसाच संपर्क आहे, तसंच काम चालू आहे. फक्त तब्येतीनं मी किरकोळ होतो. एक पैलवान माझ्याबरोबर पाहिजे तेवढा चंद्रहार दादा तुम्ही माझ्याबरोबर दिलाय. आता या जिल्ह्यामध्ये आम्ही अत्यंत ताकदीनं पक्ष वाढण्याची जबाबदारी आम्ही 100% पूर्ण करू. शिंदे साहेब तुम्हाला ह्या जिल्ह्याचं येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये खूप मोठा बदल दिसेल. तो बदल घडवून देण्याची जबाबदारी आम्ही सर्व एकत्रितपणे पूर्ण करू. तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या पक्षामध्ये शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये आलाय, आमच्यावरती विश्वास ठेवलाय. निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये एकत्रित चांगलं काम करूया अशा शुभेच्छा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य सुहास भैया. आणि ज्या नेतृत्वाकडून उद्योग क्षेत्राचं स्वप्न महाराष्ट्र पाहतोय, या पश्चिम महाराष्ट्राला सगळ्यात मोठी MIDC ज्या उद्योग मंत्र्यानं दिली आणि चंद्रहार दादानं ज्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला त्या आदरणीय या राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब बोलतात. एकदा हात वरती, जोरदार टाळी. आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लोकनेते, आपल्या महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आणि आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय सुहासजी बाबर, ज्यांचा एवढ्या मोठ्या ताकदीनं प्रवेश झाला, म्हणजे खऱ्या अर्थानं पेलवानासारखा प्रवेश झाला, ते चंद्रहार दादा, दीपालीताई, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि हजारोंच्या संख्येनं या पक्षप्रवेशासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, चंद्रहारजी, मी शिंदे साहेबांच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन करतो की उशिरा का होईना पण तुम्ही चांगल्या रस्त्यावर आला. तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य होता, तुमची पेलवान म्हणून ताकद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आवर्जून हजारो संख्येनं जमलेल्या युवा पिढीला मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की ज्या ज्या वेळी मी चंद्रहारांना भेटलो किंवा ज्या ज्या वेळी चंद्रहार शिंदे साहेबांना भेटले, ते मला काय तुम्ही देणार आहात हा प्रश्न देखील चंद्रहारने विचारला नाही. एकच गोष्ट सांगितली की जो मी रांगडा खेळ खेळतो, कुस्ती, तो मला आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं मला पाठिंबा द्यावा. एवढ्या पाठिंबावर आज चंद्रहार पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. हा एक नवा आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. सुभाषजी, तुमच्याबरोबर जसे पेलवान आले तसे आता महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांबरोबर देखील पेलवान आले. कारण चंद्रहारचा आवाका फक्त सांगली किंवा साताऱ्यापुरता नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आखाडे आहेत तिथे चंद्रहार पाटलांचं नाव असल्यामुळं महाराष्ट्रातले सगळेच पेलवान आता एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे. सांगायला काय कुठच्या भविष्यवाल्याची आता आवश्यकता लागणार नाही. आणि चंद्रहारनं सांगितले की हा ठाण्याला कार्यक्रम असताना मीच त्यांना सांगितले की ते मला म्हणले 10,000 लोक आणतो, 15,000 लोक आणतो, पण मी साहेब त्यांना सांगितले की ठाण्यामधला कार्यक्रम आहे. आता ठाण्यामधल्या कार्यक्रमानंतर चंद्रहारजी तुमची जबाबदारी वाढलेली आहे. आता सांगलीला जो तुमचा कार्यक्रम होईल
त्याला आपण सगळ्यांनी मिळून 1,00,000 शिवसैनिक त्या ठिकाणी गोळा करू आणि खऱ्या अर्थानं या सांगली जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त ताकद जर कोणाची आहे तर ती एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेची आहे हे आपण दाखवून देऊ आणि त्याच्यासाठी आजपासून आपण कामाला लागू. साहेब, मी तुमच्या आदेशानं चंद्रहारच्या त्या आखाड्यामध्ये देखील गेलो होतो. साहेब, लहान लहान मुलं बघितली, ग्रामीण भागातली मुलं बघितली आणि चंद्रहार पाटील खऱ्या अर्थानं मराठमोळ्या खेळांसाठी काय करतायत हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या लक्षात आलं. आणि म्हणून चंद्रहारजी, हा तुमचा पक्षप्रवेश जो आहे त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही याची जबाबदारी जशी शिंदे साहेबांची आहे तशी शिंदे साहेबांचे सहकारी म्हणून आमची देखील सगळ्यांची आहे. कारण तुम्ही ज्या विश्वासानं आज शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलंय, मला देखील पत्रकारांनी विचारलं की आज चंद्रहार पाटलांचा प्रवेश होतोय, नक्की तुमच्या भावना काय आहेत? साहेब, मी एकच सांगितलं की याचं कारण फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत. 2.5 वर्षामध्ये घेतलेली कार्यकर्त्यांची काळजी, 2.5 वर्षामध्ये घेतलेली महाराष्ट्राची काळजी, 2.5 वर्षामध्ये घेतलेली महिला भगिनींची काळजी, ज्येष्ठांची काळजी, तरुण सहकाऱ्यांची काळजी आणि म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांबद्दल नुसत्या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये आकर्षण आहे आणि त्या आकर्षणापोटी आज चंद्रहार पाटलांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेली आहे. मला असं वाटतं की चंद्रहारची तर जबाबदारी आहेच, पण सुहासजी, तुमची, माझी आणि जमलेल्या सगळ्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आता जबाबदारी आहे की ज्यावेळी सांगलीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था होतील, ज्यावेळी नगरपालिकेच्या निवडणुका होतील, महानगरपालिकेच्या निवडणुका होतील, त्यावेळी आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था होऊ शकत नाही, येऊ शकत नाही. एवढी ताकद आपण सगळ्यांनी मिळून निर्माण केली पाहिजे. आणि आजच्या चंद्रहार तुमच्या पक्षप्रवेशानं एक सिद्ध झालेलं आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्यांचे नेते तर आहेतच, पण तुम्ही ज्या शेतकरी कुटुंबाचा उल्लेख केला, अशाच शेतकरी कुटुंबातनं लहानाचा मोठा झालेला एक माणूस महाराष्ट्रावर प्रेम करतो, आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर प्रेम करतो आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. हा देखील इतिहास एका शेतकऱ्याच्या कुटुंबातल्याच मुलानं लिहिलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर अन्याय होणार नाही याची खात्री आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये कोण लहान आहे, कोण मोठा आहे, कोण मोठा भाऊ आहे, कोण बाप आहे, याच्यावर फार मोठी चर्चा चालू आहे. पण बाप तो बाप ही होता हे तुम्ही सिद्ध करून दाखवलेला आहे. आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला देखील अभिमान आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये जातो किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं जाण्याची संधी मिळते तिथे आम्ही शिंदे साहेबांचे कार्यकर्ते म्हणून जातो, शिंदे साहेबांचे मंत्री म्हणून जातो, याची देखील जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना होते. तिथे महिला भगिनी भेटतात, महिला भगिनी सांगतात की आमच्या आयुष्यामध्ये क्रांतिकारी निर्णय घेणारे जर कोण असतील तर आमचा तो सख्खा भाऊ नाही तर सख्ख्या भावापेक्षा प्रेम करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत. हे ऐकण्याचं भाग्य देखील आम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळतं. आणि म्हणून मगाशी मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही आता योग्य रस्त्यावर आलेला आहात. तुमच्या या प्रवेशाचं सार्थकी लावणं किंवा तुमचं भलं करणं हे एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आहे आणि ते देखील तुमच्यावर भविष्यामध्ये कधी अन्याय होऊ देणार नाहीत ही खात्री देखील आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून या ठिकाणी बाळगतो. माझा जो उल्लेख या ठिकाणी केला की मी उद्योगमंत्री आहे, हा देखील साहेबांच्या समोर शब्द देतो की तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये सुहासजी ज्या ज्या ठिकाणी उद्योग निर्माण करण्यासाठी तुम्हाला MIDC लागतील त्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण उद्योग विभागामार्फत नक्की करू, हा देखील शब्द देतो. पुन्हा एकदा चंद्रहार पाटलांनी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला कुठच्याही पद्धतीचा पश्चाताप होणार नाही ही खात्री देऊन माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य पुत्र अनाथांचा नाथ एकनाथ या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब बोलतात. एकदा हात वरती, जोरदार टाळी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी हर 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 हर. खरं म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा राज्याभिषेक आहे आणि सकाळी रायगडावर आम्ही होतो
आणि रायगडावरून शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी एक दुर्घटना ठाणे मुंब्रामध्ये घडली रेल्वेची. आता मी इकडे येण्यापूर्वी त्याच जे अपघातामध्ये जखमी झाले होते त्यांना पाहून आलो, त्यांना भेटून आलो, डॉक्टरांशी बोलून आलो आणि म्हणून मला इथे यायला उशीर झाला. खरं म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून आज आपले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आहे हे मी जाहीर करतो. आणि त्यांच्याबरोबर संतोष वेताळ हे पण पहिले हिंद केसरी, सातारा जिल्ह्यातला पहिला हिंद केसरी ना. अरे हिंद केसरी पहिला सातारा जिल्ह्याचा अभिमान आहे तुम्ही, आणि त्यामुळे त्यांचंही मी स्वागत करतो. बाकी सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर आपले मंत्री उदय सामंत आहेत, आमदार सुहास बाबर आहेत, राम रेपाळे आहेत, दीपालीताई आहे, असलम काजी, संजय विभूते, वैभव नायकवाडी, सागर वंजारी, कृष्णत मदने, अमोल भोगे, सुशांत जाधव, संजय कांबळे, पैलवान विकास पाटील आणि सगळेच पैलवान आहेत. खरं म्हणजे नकली आखाड्यातून आज खऱ्या आखाड्यात आलात. आणि पाटील कुटील माणसाकडून खऱ्या स्वच्छ मनाच्या माणसाकडे आलात. आणि मी तुम्ही मगाशी बोललात म्हणून बोललो मी. खरं म्हणजे आता हा हाल नाही, हा खरं म्हणजे आखाडा झालेला आहे. आणि आखाड्यामध्ये पैलवानांच्या शिट्ट्या आवाज तर येणारच. आणि आता एक हे सर्व वातावरण जे आहे पूर्णपणे एक सांगली, सातारा, आणखी कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर या सगळ्या ठिकाणाहून आपण लोक या ठिकाणी आलेला आहात. आता तुम्हाला मी चंद्रहार एकच सांगतो, तुम्ही आमच्याकडे आलेला आहात. मी तुम्हाला एकच सांगेन, आता पुढे होणार नाही ज्याची हार, तो तुमचा आवडता पैलवान डबल केसरी चंद्रहार. आणि मगाशी सांगितलं आपण की मी दोनदा आम्हाला सगळ्यांना तुमचा अभिमान आहे. खरं म्हणजे सगळ्या पदांपेक्षा हे तुमचं पद मोठं आहे आणि मुख्यमंत्रीपेक्षा पण काही कमी नाही आहे. खरं म्हणजे तुम्ही कुस्तीचा आखाडा, मराठमोळा मातीतला आपला हा खेळ, आणि त्यामध्ये अनेक पैलवान आपण या ठिकाणी तयार करताय. खरं म्हणजे कुस्तीमध्ये अनेक डावपेच असतात, काय काय असतं ते तुम्हाला माहीत आहे. मी जरी कुस्तीतला पैलवान नसलो तरी 2022ला समोरच्या सगळ्यांना चारी मुंड्या चित केलं आणि असे डावपेच टाकले की अजून ते उठलेच नाहीत. शिशिरजी, आणि म्हणून तसा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पण तुम्हाला भेटलेत. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पण तुमच्यावर प्रेम करतात. बोले पेलवान ही सगळी आपली जी महाराष्ट्रातली आपली असेट आहे, ही संपत्ती आहे, हे आपलं महाराष्ट्राचं वैभव आहे, याला एकत्र केलं पाहिजे. आणि म्हणून आता तुम्हाला मोठी जबाबदारी आहे. मी मगाशी यांना हात मिळत होतो, बोले काय तुम्ही पेलवान आहे? बोले हो पेलवान आहे. आखाड्यामध्ये आता कुस्ती खेळतात, ते तुमचं गट असतो ना. आणि खरं म्हणजे हे आपलं वैभव आहे, आपलं टिकवलं पाहिजे, जपलं पाहिजे, आणि यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. खरं म्हणजे
अनिल बाबर यांना देखील आपल्याला कधीच विसरता येणार नाही. अनिल बाबर हे माझ्या खांद्याला खांदा लावून पहिल्या दिवसापासून सुरुवातीपासून सोबत होते. अनिल बाबर हे माझ्या खांद्याला खांदा लावून पहिल्या दिवसापासून सुरुवातीपासून सोबत होते. आणि मी जिकडे जिकडे जातो महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर पण तिकडे अनिल बाबरांची लोक असतात. काय चमत्कार आहे माहित नाही. कुठल्याही राज्यात जा, गलाई बांधव ते आपले सगळे सोनार, सगळी टीम असते. म्हणजे पूर्ण देश व्यापून टाकलेला माणूस अनिल बाबर आज दुर्दैवाने आपल्यात नाहीत, परंतु त्यांचे चिरंजीव सुहास आपल्या सोबत आहेत. आणि अनिल बाबरांचं जे काही काम आहे ते पुढे नेण्याचं काम ते करत आहेत. खरं म्हणजे सांगलीची माणसं तुम्ही म्हणालात, पण मी म्हणतो सांगलीची माणसं चांगलीच असतात. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आज आलात, तुमचा खऱ्या अर्थाने मी आधीची जागा चुकली वगैरे काय म्हणणार नाही, परंतु तुम्ही म्हणालात की एक शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी त्याच्या विरोधात सगळे आले आणि शेतकऱ्याच्या मुलाला पराभूत करण्यासाठी सगळ्यांनी एकजूट केली. तसंच तुम्हाला मी सांगतो, मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी या राज्याचा मुख्यमंत्री, शाखा प्रमुख, नगरसेवक ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो, ते देखील काही लोकांना अजून हजम होत नाही, अजून पचनी पडत नाही. त्यांना जमाल घोटा जो लागलेला आहे तो काय उतरतच नाही. मी त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उघडलेला आहे, मोफतमध्ये, फ्रीमध्ये. ज्यांना पोटदुखी झाली आहे त्यांनी जावं तिकडे आणि त्यांच्यासाठी व्यवस्थाही करून ठेवली आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच लागतात. आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पायी तुडवले, बाळासाहेबांनी जे सांगितलं त्याच्या विरुद्ध केलं आणि त्याची परिस्थिती, त्याची प्रचिती आता येते आहे. मी आपल्याला एवढंच सांगेन की हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता, हा पक्ष जो आहे हा तुमचा आहे. इथं कोणी मालक नाही, इथं कोणी नोकर नाही, इथं सर्व आपण कार्यकर्ते आहोत. जो काम करेल तो पुढे जाईल. श्रीकांत शिंदेने कोल्हापूरमध्ये सांगितलं होतं, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो आगे बढ़ेगा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता सांगलीचा ढाण्या वाघ खऱ्या जंगलात आलेला आहे. बरोबर आहे ना? आणि तुम्ही सगळे सरकारी सोबती त्यांच्या सोबत आहात. हे आबा आणि हे दोघं जण मला भेटायचे आणि त्यांना मी बघितल्यानंतरच माझ्या मनामध्ये काय असतं ते मी काय सांगत नाही. ते समजून जायचं असतं माझं. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये किती लोक दररोज प्रवेश करतात. एकही दिवस असा जात नाही की प्रवेश शिवसेनेमध्ये होत नाही. कारण शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे, आनंद दिघे साहेबांची शिवसेना आहे. आणि म्हणून इथं सवंगड्यांना बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, परंतु त्यांच्यानंतर काही लोक आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजू लागले. आणि जेव्हा अहंकार येतो आणि जेव्हा मालक आणि नोकराचा जो काही दर्जा दिला जातो, त्यानंतर मात्र त्या पक्षाला जे काही भविष्य आहे त्याचं अंधारमय होतं. आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगेन की हा सर्वसामान्य कार्यकर्ता, उदय सामंत इकडे बसले, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, त्याच्याबरोबर 50 आमदार एकत्र येतात, या राज्यात उठाव करतात, संघर्ष करतात, सरकार उलथवून टाकतात आणि त्याची नोंद राज्य नाही, देश नाही, जगातल्या 33 देश घेतात. हे का होतं? याचं कारण
लोकांचा विश्वास, दिलेला शब्द पाळणारा जेव्हा या राजकारणामध्ये लोकांना भेटतो त्यावेळेस राजकारण बदलतं आणि मग राजकारण समाजकारणात बदलतं. मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय दिलं हे बघून आपण काम करतो आणि जो उठाव झाला त्यानंतर सर्वसामान्यांचं सरकार या राज्यामध्ये आपण आणलं. मग लाडक्या बहिणी असतील, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, लाडके युवक, सगळ्यांसाठी आपण योजना केल्या आणि त्याची प्रचिती आपण पाहिलं की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण 80 जागा लढवून 60 जागा जिंकल्या. हा इतिहास. आणि म्हणून आज लोकांची जी काही ओढ आहे शिवसेनेमध्ये येण्याचा, त्याचं कारण एवढंच आहे की दिलेला शब्द पाळतो आणि कार्यकर्त्याच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम या ठिकाणी आपण गेले अनेक वर्ष करतो. आणि म्हणून आता ही तुमची कमी होती. आता महाराष्ट्रातले पेलवान तर उदयजी, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की सगळे जे काही तालिमी आहेत हे पेलवान आहेत. हा देखील तुमच्याकडे मराठी भाषा विभाग आहे. हा मराठी मातीतला खेळ आहे आणि याला आपल्याला प्रोत्साहन दिलंच पाहिजे आणि हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला पाहिजे. आणि म्हणूनच चंद्रकांत पाटील जेव्हा इकडे शिवसेनेमध्ये येणार रोज तुमच्या बातम्या, जसं काही कोण मंत्री काय मोठा कोणी म्हणजे मंत्र्यापेक्षा जास्ती तुमची प्रसिद्धी चालू होती. सगळे घाबरले होते आणि सगळे म्हणायचे काय चंद्र, मला जिकडे जाऊ तिकडे म्हणायचे चंद्रकांत पाटलांचा प्रवेश कधी. मी कधी त्यांच्यावर कमेंट केलंच नाही कारण मी बोलत नसतो, करेक्ट कार्यक्रम करत असतो. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही आल्यामुळे एक वातावरण झालं, हवा टाईट झाली सगळ्यांची. एकच फाईट, वातावरण टाईट. कधी कधी वातावरण टाईट मी पण करत असतो. आणि म्हणून आणि आता महिलांची कुस्ती तुम्ही केली ना, तुम्ही त्याला ओळख निर्माण करून दिली आणि महाराष्ट्र केसरी ना एक झाली. पहिले शिवसेनेची महाराष्ट्र केसरी आपल्या दीपाली ताईंनी घेतली. आता पुढे देखील आणखी तुम्ही हे करा, लाडकी बहीण सेना केसरी, लाडकी बहीण सेना केसरी. चांगलं आहे, करा. तुम्हाला जे काय लागेल ते पूर्ण पाठिंबा. आता खरा पैलवानच आपल्याकडे आला आहे त्यामुळे काय चिंता नाही आहे. काही सगळे डावपेच मला माहीत नसतात, सगळे डावपेच त्यांना माहीत आहे. आणि सगळे डावपेच सांगायचे पण नसतात, बरोबर ना. त्यामुळे खरं म्हणजे आजचा दिवस खूप चांगला आहे. आज सगळे लोक आज ठाण्यात आलेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं देखील की खऱ्या अर्थाने कुस्तीला बळ द्यायचं असेल, ताकद द्यायची असेल तर त्याला राजकीय वरदहस्त पाहिजे, राजकीय पाठिंबा पाहिजे. खरं आहे. त्यांचा आखाडा उदय सामंत बघून आलेले आहेत. तुमचं ते तालीम मला तुम्ही दाखवले. खूप चांगला कन्सेप्ट आहे आणि तो पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि इतर मी त्यांना सांगितलं जेवढे आपल्या तालमी आहेत, जेवढे आपले पेलवान आहेत, त्यांना अडचणी आहेत, या सगळ्या दूर करण्याचं काम. खरं म्हणजे एवढी मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल. खऱ्या अर्थाने हे पेलवान होणं साधं नाही आहे. त्याला कसब पण लागतं, मेहनत लागते, कष्ट लागतात, सगळं लागतं आणि त्याला मदतही लागते. त्यामुळे ही सगळी ताकद देण्याचं काम या ठिकाणी आपण करू. उदय सामंत तुमच्या संपर्कात आहेत.
राम रेपाळे आहेत, आपलं शरद आहे आणि बाकी सगळे लोक आहेत आणि मी तर 24/7 आहेच. त्यामुळे काळजी करायची नाही. आणि आता तुमच्या कुस्तीमधली गदा होती, आता पुढं आता तुमच्या हातात सत्तेची आणि विजयाची गदा देखील या ठिकाणी मिळेल. आणि या गदेचा वापर सांगलीच्या विकासासाठी आपल्याला करायचा आहे. आज सांगलीमध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे, सुवास इकडे आहेत आणि सगळे लोक एक दिलाने काम केलं तर मला वाटतं या ठिकाणी सांगलीतलं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. फक्त सांगली नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालमीला आपल्याला संपर्क करायचा आहे, प्रत्येक तालीम आपल्याला जोडायची आहे तुमच्या माध्यमातून. आणि जे काही समोर मला वाटतं आखाड्यामध्ये कोण राहणार नाही राहतील. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन, ही शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची आहे. ही शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची आहे, टोमणे सम्राटांची नाही. कारण दररोज टोमणे, रोज आरोप, रोज प्रत्यारोप. पण या एकनाथ शिंदे आणि आरोपाला कधी आरोपाने उत्तर दिलं का? मी म्हणालो तुमच्या आरोपाला मी कामातून उत्तर देईन आणि कामातून उत्तर दिलं. या महाराष्ट्रातल्या जनतेने ते स्वीकारलं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला 232 जागा दिल्या. आतापर्यंतच्या इतिहासात कधी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या. आणि म्हणून आता तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात आणि तुम्ही मला एक भेटल्यानंतर सांगितलं की आपले जे बॉर्डरवर लढणारे सैनिक आहेत, जवान आहेत, आता पाकिस्तान बरोबर जे काही आपलं झालं, पाकिस्तानला देखील धडा शिकवण्याचं काम आपल्या लष्कराने केलं. पहलगामला आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं, सिंदूर पुसण्याचं पाप पाकिस्तानने केलं. आणि मग ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या लष्कराने त्यांना धडा शिकवला. आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने त्यांना धडा शिकवला आणि म्हणून त्यांचं अभिनंदन जेवढं करावं तेवढं थोडं आहे. आणि म्हणून तुम्हाला हेही सांगतो, आपण त्यांचे लष्करी आपण त्यांचे आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले. आपण कुठल्याही सामान्य नागरिकाला त्रास दिला नाही, परंतु पाकिस्तानने आपल्या सामान्य नागरिकांच्या वस्त्यांवर मिसाईल टाकले, ड्रोन टाकले आणि म्हणून त्यांना धडा शिकवला. आणि म्हणून या ठिकाणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आपली 7 शिष्टमंडळ जगभरामध्ये आता गेली आणि भारताची भूमिका समजावून सांगितली आणि पाकिस्तानचा दहशतवादाचा बुरखा फाडण्याचं काम, पाकिस्तानला उघडं करण्याचं काम या आपल्या टीमने केलं. एका टीमचं नेतृत्व तुमचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करत होता. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जे सीमेवर लढतात त्या जवानांना देखील जेव्हा जखमी होतात तेव्हा रक्ताची आवश्यकता असते. आणि चंद्रहारने मला सांगितलं की आपण रक्तदान शिबिर आयोजित करू सगळ्या पैलवानांचं. दिल्लीमध्ये जाऊन मला अभिमान वाटला. म्हणजे 1000 पैलवान घेऊन आपण दिल्लीत जाऊन त्यांच्यासाठी रक्तदान करू. मी त्यांना सांगितलं दिल्ली नाही, आपण काश्मीरमध्ये जाऊन त्यांच्यासाठी रक्तदान करू. आणि म्हणून या ठिकाणी जे काही तुमच्या मनामध्ये जी देशभक्ती आहे, आज राष्ट्रभक्ती आहे, राष्ट्रभावना आहे, आपल्या लष्करी जवानांच्या बद्दल जी आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, खऱ्या अर्थाने तो आपल्यातून मला जाणवला. आणि म्हणून असे देशभक्त या ठिकाणी राष्ट्रभक्त, शिवसेना ही देशभक्त आहे. आणि म्हणून बाळासाहेब देखील या देशामध्ये जो देशाच्या बाजूने उभा राहायचा त्याच्या पाठीशी उभे राहायचे, जो देशाच्या विरोधात बोलायचा त्याच्या विरोधात निर्णय घ्यायचे, हे बाळासाहेबांनी खुलेआम केलंय. आणि म्हणूनच आज मी आपल्याला एवढंच सांगेन की तुमच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी प्रचंड फौज आहे. आता महायुतीत आम्ही लढलो आणि महायुतीचा भगवा या महाराष्ट्रावर फडकला आहे. आता तुम्ही आलेला आहात, तुम्ही सगळे लोक आलेला आहात.
आता स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा आपल्याला डौलाने फडकवायचं आहे आणि खऱ्या अर्थाने पुढचा जो पाया आहे आपल्याला मजबूत करायचा आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही ज्या विश्वासाने या ठिकाणी शिवसेनेमध्ये आलेला आहात, आज तुमची जबाबदारी वाढलेली आहे. खऱ्या अर्थाने सगळ्यांना एकत्र करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. घराघरामध्ये गावागावामध्ये शिवसेना पोहोचवण्याचं काम करायचं आहे. खऱ्या अर्थाने मी आपल्याला माहित आहे, मी काल जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं. तेव्हाही मी म्हणायचो कॉमन मॅन, आताही DCM डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य माणसाची आपली नाळ जुळलेली आहे आणि म्हणून मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे. आणि म्हणून हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, आपल्या सगळ्यांना मिळून पुढे न्यायचं आहे. आणि म्हणून आजचा दिवस मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपलं स्वागत करतो आणि ही ताकद अशीच वाढवा. तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे ही ग्वाही आणि शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.